नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा मेघमल्हार गायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका संकटातून बाहेर पडण्यासाठी केलेली आयडिया आपल्याला दुसऱ्या संकटाकडे घेऊन गेली तर चला बघूया काय होतंय ते पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. राऊत काय भारी वाटते बाप. शो झाल्यावर एकदम असं हलकं हलकं वाटतं मला. अरे श्याम दादा, इथं दिवसभर ते भितड्यासमोर वाक्य 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 वाक्य. अरे श्याम दादा, आपला शो म्हणजे भारी झालाय रे आपला शो. श्याम हे राऊत. हाय 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 हाय. अरे अरे तुमच्या त्या खानदेशी विनोदी कविता, माझ्या भाव कविता, मिक्सचर तुफान. श्याम दादा, हा खरं सांगाल? काय खरं सांगायचं? हो ती तुमची एक एक रोमॅन्टिक कविता एकच, हा 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 ती झाल्यानंतर चौथ्या रांगेतली ती गुलाबी साडीवाली बाई तुमच्याकडे बघून डोळा मारला ना तिने. नाही रे खरं सांगा, नाही रे खरं सांगा. नाही रे नाही रे. अरे ते माझ्या डोक्यावर लाईट होता ना, तर तो लाईट माझ्या डोक्यावर पडून रिफ्लेक्ट होऊन त्यांच्या डोळ्यावर जात होता, म्हणून डोळे मिचकून राहिल्या होत्या त्या. आणि तुम्ही बायना मखडायला बघा. म्हणजे काय? सांगतो ना त्यान बाय ना, तू ऍक्टिंग करतो, तू रायटिंग करतो, तू सिंगिंग करतो, आता तू कविता पण करतो. कहा छुपा के रखा था ये टॅलेंट कमी नाही. अरे तुझ्या भाव कविता केवढ्या भाव खाऊन गेल्या. पोरग रडायला लागलं डायरेक्ट. 2 वर्षाचा पोरगा होता तो, रडणार नाही काय करणार. असू दे असू दे. रडलं ना, कोणी पण असू दे, रडलं की नाही ते महत्व. ते अरे आपला शो म्हणजे आपलं कॉम्बिनेशन नाही, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस आहे रे आपण. मग मी राईस, तुम्ही ऑमलेट, मी ग्रेव्ही, तुम्ही मंचुरियन. नाही पण ऑल क्रेडिट गोज टू समीर दादा. त्यानेच मार्ग दाखवला. अरे एक तांब्या, त्याच्यावर उपडा पेला, एकच माणूस 2 तास बडबड 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 बड, नोटाच नोटा, पैसेच पैसे पैसेच पैसे पैसेच पैसे पैसेच पैसे. दादाचा मला प्लीज काय सांगू नका. काय काय सांगू नको म्हणजे. अरे एकटा माणूस शो खेचतो असा. अरे एकटा माणूस मग काय करणार, दुसरं कोण करतच नाही त्याच्या बरोबर. दुसरं करत नाही म्हणजे म्हणजे म्हणून एकटा करावं लागतं. अरे कोण करणार त्याच्या बरोबर? करायचं म्हणजे आधी वेळेवर या. वेळ लागलाय वेळेवर काय या, ते आलं वेळेवर. रिहर्सल करा, हा ना. रिहर्सल पण करा, 4-4, 5-5 वेळा रिहर्सल करा, मग त्यानंतर प्रयोग पण करा. चल असं काय असतं काय? बापरे. ऍक्टरनी पहिलं क्वालिफिकेशन ऍक्टरचं काय बेशिस्त असणं. बेशिस्त वारे ना. समीर दादानी ना स्वतःला नट समजूत नाही, त्यांनी स्वतःला अभिनयाचा जवान समजावं. मी जातो, मी ऍक्टिंग करतो, स्क्रिप्ट पाठ करणार, मी स्क्रिप्ट पाठ करणार. मला नका सांग त्याच्या समोर काही करू नका. समोर बोलू नका. ह्याच्यासमोर तुम्ही पण बोल नका. हे नाही, मी नाही, तुम्ही सांगाल. मी मला नाही. सांगताय नाही आपल्या काहीतरी. अभिनयाचा जवान. जाऊ दे ते सोडा. हा. उद्या आपला दुबईला शो आहे, उद्या वल्ल हबीबी डेझर्ट सफारी. नाही नाही नाही, पण मला भीती वाटते रे. तुम्हाला कशाला भीती वाटते? तिकडे शेख आणि तुम्ही एकत्र, मला भीती वाटली पाहिजे. अरे मस्करी पण नाही करू शकत. चल हा. बरं चल चल. काय निघूया आपण निघूया. कुठे निघूया? उद्या जायचंय. ए भाऊ, तुझा जो हा विनोद आहे ना, तो आयोजक आहेत ना आपले माने, त्यांचे जे पाहुणे आहेत ना त्यांच्या तोंडावर मारून फेक. हा, माने म्हटले की त्यांचा कोण ते साडू का लाडू आहे, त्यांच्या तिथे जायचे, त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारायच्या, फोटो बिटो चमकाडायचे. नाही मी नाही येणार आहे फोटो बिटो काढायला. श्याम दादा यार, जावं लागेल. जावं लागेल की आपण काय विकत घेतलंय का आपल्याला? फोटो काढा. एक तर ते ग्रुप मध्ये पण नाही काढत. त्याला सिंगल काढा, मग डबल काढा, सेल्फ्या मारा, मग बायकांबरोबर, मग इकडे पुरुषांबरोबर, मग ती कोणतरी येणार. अरे मस्त आहे मस्त, हा तुमचा खूप मोठा फॅन आहे. 2 वर्षाचा असतो, बापाला पण नाही ओळख, हा माझा फॅन आहे तो. काहीतरी आपल्याला कविता सांगणार. कविता ऐका ना त्यांनी, मग कविता पण ऐका ना, की कंटाळा येतो. करावं लागतं रे. तुमच्यामुळे करावं लागतं. तुम्ही ना हे असं लाचार होणं बंद करा. काही जरा 5,000 रुपये देतो, ट्रकनी याल का? हा येतं. थांबवा हे सगळं करणं. गाडीवर गाडी थांबले, धक्का देता का मागणं? हा धक्का नका ना करू. हे तुमच्यामुळे आमच्यासारख्या मग आम्हाला असं वाढवताय नव्हते म्हणून श्याम राजपूत करतो, तुम्ही का नाही करत? तो येडा आहे काय सांगू मी. झालं ते आता सोडून दे. ढोंगीपणा ना कंटाळा आलाय मला. असं सतत हसत राहा,
डोंगीपणा मग? अरे तुझं प्रोफेशन ऍक्टिंगचं करायचं थोडंफार. नको ना श्यामदादा प्लीज ना ऐका ना ऐका मस्त लिटिल लिटिल शिटिल शिटिल करूया नाही 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 अरे ते माने येणारे डेंजर आहे तो माणूस आहे ना अख्खा सातारा कापतो रे त्याला. ऐका ना श्यामदादा तो आहे ना दरू दरू जुलू जुलूच करतो तो. ओय माझ्या झुलू झुलू माझ्या धरू धरू झुलू झुलू काय नका करू माझ्याकडे एक आयडिया आहे आयडिया हा फक्त मला साथ द्या हं? ओला हो होला हो ओला हो होला हो करा काय करता येते करा होला हो फक्त मला साथ द्या हो, हो. कळलं ना आणि डोंट वरी बिकॉज वेन राऊत इज हिअर देर इज नो फिअर वेन देर इज राऊत देर इज नो डाऊट वा वा क्या बात आहे. ग्लास काढा काय बात आहे काय ग्लास काढा बाबा Glass आहे. इट्स 9:30 चला चला कोणाले मला काय माहिती. बघा ना मग ए नमस्कार नमस्कार माने माने बंद केलं? नाही 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 थांबा 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 काय झालं? नाही नाही येऊ का? या नमस्कार नमस्कार झालं का सगळं ओके होती तयारी बियारी बसा ना बसा ना बसा. जायची आपल्या लक्षात आहे ना मग चला मग तयारी करा लवकर हा मी कपडे घालतो आणि अहो, ही द्यायचं राहिलं 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 अरे आता कशाला आ, ती दूध डेअरीवाल्याचा बुके राहिला होता ही घेऊन आलो मी बरं, बरं, ही कुठे येतं ती आपलं राऊत सर कुठे गेलं बाथरूमला असतील ते. येतील बाथरूमला ते. गेलं. बाथरूमला असतील ते. चला मग आले का हो, काय झालं अरे माने ते ऐ, काय झालं काय कविता अडकली का काय काढा की बाहेर स्टेजवर घालायची नाही हो नाही मला ते जरा काहीतरी होतंय काय छातीत खूप दुखतंय आणि असं खूप हे खोकला अरे बापरे. आणि असं गेरी पण अरे राऊत राऊत काय होतंय काय होतं राऊत? पाठ पण दुखते पण अरे बापरे ऐक ऐक अरे दुखते. आला का तुम्ही बोलताय तसं शेम टू शेम करताय हो गप्प बसा, बोलतायत त्यांना होतंय म्हणून तसं सेम टू सेम बोलतायत ते गप्प बस काय होतंय पाटण दुखते त्यांची दुखते होय? छाती पाटण दुखते पाटण दुखते आता काय व्हायचं पाटण दुखते त्यांची आता कसं काय नाही कशाला भांगा पैसा गवस ठीक आहे गवस छाती चोळते दिन पाठाण दुखती लावलंय गवस जरा बोलले पाटण काय होतंय तुम्हाला नाही जरा ते दुखतंय तुम्ही हे आराम करता का मग जरा आराम करा की तुम्ही हा आराम कर अरे बरं वाटत नाही. या इकडे झोपा हा, मागं. सर माग ही मी एक काम करतो आराम करतो जरा करा हा, जरा म्हणजे एक तास झोपलो ना तरी मला बरं वाटेल असं वाटतंय काळजी घेत जाऊ काय तू अरे नाही पण तुमचा कार्यक्रम चला जाऊया नाही तसं काही विषय नाही एवढं काय काय समजा काय झालं काय पाणी दे झालं पाणी दे पाणी घ्या चक्कर पाणी घ्या पाणी घ्या पाणी आहे अरे काय लागा पाहुणा आहे लागा तुम्ही आमच्या गावातून असं आजारी मला बोलता नाही काय तुम्ही बोलूच नका आता बोलू जरा आराम करू द्या आराम. नाही काम करू कार्यक्रम कॅन्सल करू आपण तर झोपा तुम्ही झोपा. झोपतो, झोपा तुम्ही. मी झोपतो. काय काळजी करू नका हा, हा. आराम करा एकदम काय लागलं तर मी आहे इथं Yes, yes. हा, वाटलं की लगेच फोन करायचा मी मला बोलू नकाच तुम्ही बोलू नका तुम्ही एकदम आराम करा व्यवस्थित काय लागलं की सांगा मला सर येऊ का मग आम्ही मला यायचंय तुमच्या बरोबर. अरे काय लागा तुम्ही असं नका ना करू दोस्त तुमचा आजारी आहे तुम्ही थांबा ना यांच्या सोबत इथं मी इकडे तुम्ही काय करणार आहे तिकडे हो नाही मला वाटलं ती फोटो कशाला फोटो काढायचे सर शांत आता. तुम्ही आराम करा सर हा काय लागलं की सांगायचं येऊ का मग मी हो हो या. येतो धन्यवाद फोटो सर नाही चल फोटो काढायचे तुला Cancelच चला केलं बाबा, हे कार्यक्रम. फोटो काढायचे लावले सारखं अरे बापरे काय जबरदस्त ऍक्टिंग करतो रे तू. मला टाकल्यावर मारला पाहिजे तुमच्या काय झालं काय झालं मी येऊ का तुम्हाला कशाला यायचंय तुमच्या आपल्यासाठी करतोय सगळं मला वाटलं तू एकटा मला वाटतं एकटे गप्पा बसा जरा अरे लहानपणापासून करतो आपण हे शाळेत नळ पाणी प्यायचो नाकातनं पाणी काढतो सांगायचो सर्दी झाली मॅडम बाटली कुठे वाटली इथे ठेवा काढा चला चला ग्लास नमदू चला लवकर चला नमदू बाय ना आता मला काय माहिती माने माने दार लावून घे नाही 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 येऊ अरे या 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 बरं आहे का सरांना सर कुठे गेले सर बरं वाटतंय का झोपले का
हो हो जरा ते आराम करायचे आहे ना. खायला का राव सर तुम्ही म्हणजे नशीबच काढले बरं का. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे मी खरं सांगतोय खाली गेलो मी पार्किंग मध्ये पोचतोय डॉक्टर भेटलं मला. डॉक्टर भेटलं मला. वा वा. कार्यक्रमाला आपलाच कार्यक्रम बघायला आलं होतं ती. हो ती का? म्हणलं मी धरलाच त्यांना वरच घेऊन आलोय त्यात ती म्हणलं राऊत साहेबांनी चेकिंग करायचं काय बी उद्या आपलं पाहुणा आहे एवढं नको एवढं नको एवढं कशाला. नाही असं कसं हो चेकिंग करायला लागलं तुम्ही छातीत दुखते हो. नाही जरा बरं वाटतंय थोडं वाटतंय आता नाही, बरं असं मला नको, वाटतं असं असं होईल नाही मग तसं मी ऐकणारच नाही तुमचं. नका अरे ना. पाहुणा आहे तुम्ही आमचं. डॉक्टर 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 आला या डॉक्टर. नमस्कार. मी फॅन आहे तुमचा खूप मोठा. थँक्यू. छान झाला कार्यक्रम. काय यांना काहीतरी नाही मला खरं तर डॉक्टर खरंच काही होत नाहीये म्हणजे नाही होतंय. नाही छातीत दुखते पण जास्त नाही नॉर्मल आहे म्हणजे आता जरा नाही तसं नको चेकिंग करा तुम्ही. नाही, बरा झालोय मी ताई. ताई मी बरा झालोय नाही, sir, असं- अहो, खूप मोठा fan आहे तुमचा. काही गरज नाही हे का गोळी गोळी- का देताय मला गोळी नका देऊ ही कसली. नाही, थांबा तुम्हाला गोळी खावी डॉक्टर, लागणार करा आहे. ना तुम्ही. तुम्ही लक्षात घ्या मी तुमचं फार त्यांना हे होतंय बीपी आहे का बघा की बीपी आहे का बीपी आहे का बघा त्यांना. ऍक्च्युली तुमचा ना खूप मोठा फॅन आहे. नका नाही, मी नका. कार्यक्रमाला आलो होतो हे सगळं नको आणि आहे ह्याला मला. घाबरायचं नाही लक्षात घ्या. याला अजिबात घाबरायचं नाही. काय तुम्हीच म्हटलात ना कवितेत काळ जात धड धड देवाची या दारी विराचे जगताप. मी एन्जॉय केली कविता. मी एन्जॉय मला फारच आवडली. मला तू एनर्जी फार आवडली मला कार्यक्रमातली. तुम्ही ज्या उत्साहाने सादर करता शेवटून तिसरी कविता अप्रतिम. डॉक्टर त्यांनी ऑलरेडी ऐकवली ती मगाशी कविता. तुम्ही चेक करा ना चेक करा ना. तर मला काहीच झालेलं नाहीये. नाही असं नाही. तुम्हाला वाटतं तुम्हाला काही झालेलं नाहीये. थोडंसंच झालंय हे, काय करताय? एक थांब, मी काय करत पण मला आवडला तुमचा कार्यक्रम. तुम्हाला सांगतो मी सुद्धा कविता करायचो बरं का. मी सुद्धा कविता करायचो. मला फार आवडायचं कविता करायला. मला कवीच व्हायचं होतं पण आमची परिस्थिती जरा श्रीमंत पडली म्हणून मला डॉक्टर व्हावं लागलं. पण मी अदनमधनं कविता करत असतो. हा मला फारच आवडतं आणि समीक्षण सुद्धा करतो. ऍक्च्युली मला हे सांगायचं होतं मी तुमचाही खूप मोठा फॅन आहे Thank you. राजपूत. पण जी एनर्जी राऊत लावतात ना ती नाही लागत तुमची. यांच्या कवितेतनं जी गंमत येते ती तुमच्यातनं नाही येत. आणि होतं काय ना तुम्ही खानदेशी बोलायला जेव्हा सुरुवात करता हा जेव्हा तुम्ही खानदेशी बोलायला सुरुवात करता तिसऱ्या मिनिटाला कळतं की खोटा लहेजा असं कळतं. हा. मग जरा गोंधळ होतो. हा, हा. खोटं? हो त्यापेक्षा मी तुम्हाला काय हे बघा मला मी स्पष्ट बोलतो आला राग पण नाही अभिनयाचा पिंड नाही तुमचा. नाही आणि कॉमेडी हा जॉनर तर नाहीच. हा, नाही. हा, पाठांतर निर्विवादत्व म्हणजे हा पण बाकी कॉमेडी नाही. डॉक्टर बँडेज आहे का तुमच्याकडे. आहे काय झालं. तोंडाला गुंडाळला असतं तुमच्या. असेच नावानं बडाबडा करताय तुम्हाला बोलावलंय कशाला. डॉक्टर इथे तुम्ही फुगा समीक्षण झालाय. कसलं करताय? हा फुगा झालाय. इथं लगा इथं त्यांच्या ह्याला फुगा आलाय ह्याला फुगा आलाय तुम्ही आज करू नका ना. चेकिंग करा ना वावत गेलो. हसू नका एकतर तुम्ही पहिलं तर. ऐका हसू नका तुम्ही हे असंच आहे यांचं माहितीये का नुसतं बोलायला लागते ती आम्ही ह्यांना नाव पण ठेवले डॉक्टर गप्पे म्हणून. गावागावात आम्ही म्हणजे मस्करी तेच म्हणतो डॉक्टर गप्पे गप चेक करा. नाही, काय झालं मी मला काय कळण झाले. तसं नाही काय होतं ना मी आता काय राऊतांचं कौतुक केलं पण मग त्याच्यामुळे काय होतं ना ह्यांचं नाही केलं तर ह्यांना बरं नाही वाटणार ना. ते धरा तरी ना आधी काय हाताने काय करताय तुम्ही असं ना बांबावलाय काय तुम्ही. जोरात वाजलं का ना. सॉरी डॉक्टर कुठला डॉक्टर आहे तुम्ही लगा असं नका करू यार तुम्ही. डॉक्टर मला काही खरंच होत नाहीये आता. नाही तुम्ही बघा डॉक्टर नाही मला काय असं वाटतं काय नाही झालं पाहिजे. मी माझं डोकं फिरलं नाही मग तुम्ही आहे मग मी आई नाही ते आपलंही बरोबर. कळलं का तुम्हाला आपल्या नाही, गावात काय- आले ती काही नाही होणार. नाही माने मला वाटतं आपण ह्यांना माझ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया. हा, चालेल. काय नाही आपल्याला जरा तपासण्या कराव्या लागतील. आपण काय करूया आपण आधी ECG करूया मग 2D इको करू. अगदीच काही वाटलं तर एन्जिओग्राफी आणि काहीच नाही त्याच्यात नाही कळलं तर मग प्लास्टिक करावं लागेल. ऐका ना प्लीज मला ना खरंच काहीच आता होत नाहीये. मी व्यवस्थित आहे कळलं का. श्यामदाद श्याम सर तुम्हाला लगा लाज वाटाय पाहिजे लगा. दोस्ताचं काय झालंय आपल्या इथं गल्लाच भरताय तुम्ही लगा. हा दुःखात भरतोय मी. माझा एक मित्र त्याला पण असंच झालं होतं. आधी छातीत दुखत होतं मग म्हटलं बरं वाटतं
मग म्हटलं मी घरी जातो. गेला हायवेला गेला, त्याला अटॅक आला रे. अटॅक आला अरे देवा. घाबरा गेला रे. अटॅक आला नाही यांना काय नाही व्हायला पाहिजे कशाला रडते नाही पाहुणे आले इथं यांना काय पाहुणे झालं आले. गावात सुतक लागेल गावात माझ्या मामाच्या पोराचं लग्न ठरलं आणि ठरत नव्हतं ते सुतक नाही पाहिजे सुतक नाही पाहिजे गावात डॉक्टर डॉक्टर एक काम करा, एक काम तुम्ही बसा, तुम्ही काय बोल ना तुम्हाला नाही, काही होणार नाही मला. डॉक्टर, थांबा थांबा तुम्ही ऐका ऍडमिट करू आपण अहो नाही ऍडमिट कसं एक मी ॲम्ब्युलन्स बोलतो. अरे नाही ॲम्ब्युलन्सला कशाला बोलावताय? तिच्या भावाचं लग्न मोडलं का नाही माझ्या डोक्याला ताप होतोय. ती मग म्हणते दाजी मला पोरगी बघा, मला पोरगी बघा. ती माझ्या अंगाशी येते. माने मी ॲम्ब्युलन्स बोलवतो. नको 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 ambulance. माने 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 अहो झोपवू नका माने. माने मला काही होणार नाहीये. तुमच्या दाजीचं जो कोण साडू बिडूचं जो कोण आहे त्याचं लग्न होणार. आता मला थोडं ए छान वाटलं. नाही सर छान वाटलं मला. ढेकर होता तो, ढेकर होता. पाप लागल मग. नाही तुम्हाला नाही पाप लागणार. शांत आता बोला ना काहीतरी. पाठवा ॲम्ब्युलन्स पाठवा. हा. आता पाठवू ॲम्ब्युलन्स. आता पाठवू ॲम्ब्युलन्स. काहीतरी बोला. डॉक्टर साहेब ऐका ना, मला काय वाटतं म्हणजे थोड्या वेळात त्याला बरं वाटेल. हा, हा? हा. काही झालं तर आम्ही कॉल करतो तुम्हाला. असं कसं हा कॉल करतो म्हणजे अटॅक काय सांगून येतो का? फोन कराल नेमका तेव्हा अटॅक आलेला असेल. मग माणूस पटकन जातो ना अटॅक. नाही घेऊ शकत आपण. अहो नाही जाणार. ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे. नाही 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 माणूस नाही जाणार पिलूबाईला बोलवू काय कोण पिल्लूबाई? सुईण आहे अहो मी गरोदर आहे का ताई? सुईण का मागवताय तुम्ही आता? तसं नाही पार्ट टाइम सुईण आहे पण फुल टाइम ती वैदू आहे अरे मग फुल टाइमचा आधी सांगा ना. आधी पार्ट टाइमचा सांगता तुम्ही. नाही पण पिलूबाईला बोलवून घे. नको बोलवून नको. घे पिलूबाईला येऊ द्या सर. पिलूबाईचा उपाय म्हणजे लय जालीम. हे. काढा बनवती ती जंगलामधले जे किळ असते ती नाही त्याचं सूप बनवती. सूप जर आपण पिलं का नाही म्हणजे आजार म्हणजे बिहालाच म्हणून समजा थांबणारच नाही. Bleeding जास्त. पिलूबाईचं सूप सांग. पिल्लूबाईचं सूप आहे का किड्यांचं सूप आहे कळतच नाही. हेच होतंय शो मध्ये सुद्धा तुमच्या कॉमेडीचं. काय होतंय राजपूत, ज्या क्षणी खरं तर गंमत यायला हवी तिथे कंटाळा आणता तुम्ही. डॉक्टर मी कारण काय तर पिलूबाईला बोलवायला लागेल. नाही, नको. ऐका ऐका नको नको ऐका 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 पिलूबाईला बोलवू काय सर सर पिलूबाईचं सूप प्या तुम्ही. ऐका माझं तुम्ही ऐका ना. पिलूबाईचं सूप जालीम आहे. सगळं गायब होते. खोकला गायब होणार, सर्दी ताप सगळं गायब होणार. हार्ट बिट तर बंदच पडते ती एकदम. अहो कशाला आडबन पडताय पण मला माझं? फक्त एवढंच मला म्हणजे अगदीच एक मला असं खदखद वाटली म्हणून मी सांगतो की डॉक्टर इथे असताना असे वैदू आणि मग असे लोक का आणायचे असं मला काय झालं. हो नाही तसं नाही डॉक्टर तुमच्यावर अविश्वास नाही हो तसं नाही पण काय कधी कोणाचा आणि कशाचं गुण येईल सांगता येत नाही ना. आपण सगळं करून बघूया रिस्क नको आम्ही असंच करतो. आम्ही डॉक्टरकडे जातो आम्ही पिलूबाईचं औषध घेतो आम्ही देवाकडे ये मेजोबाच्या पायावर टाकूया काय ह्यांना अहो, नको कुठेतरी टाकू नका हो मला खरंच काही झालेलं नाहीये. मी आता ओके होईन थोडा हळूहळू. आता घाम पण येतोय मला नाही, काहीतरी तसं करा नाही. श्याम दादा. आम्ही तुम्ही यांना तरी बाहेर काढा नाही तर मला तरी बाहेर काढा. काहीतरी करा. डॉक्टर साहेब मला काय वाटतं म्हणजे आता एखादी गोळी देऊन विषय मिटवला. Already. ते गोळी दिली मी आल्या त्यांना गोळीच दिली आहे. अजून एखादी द्या. मी इथेच विषय मिटवा. हॉस्पिटल नको. ओ येस माझ्या हे लक्षात नाही आलं. मी इंजेक्शन देऊ शकतो. अहो कशाला इंजेक्शन नको? अरे काहीच नाही झालंय मला. हे बघा काय आहे ना ब्लड थिनर देतोय. काय आहे, जर काही ब्लॉकेजेस वगैरे होणार असतील तर ते आताच रक्त पातळ होऊन जाईल क्लिअर होऊन अरे जाईल. मी नाहीये ब्लॉकेजेस. मी हे यंग इंजेक्शन द्यावं लागेल. नको ना इंजेक्शन नको. किती द्या ना मला देतात द्या किती कुठलं? जेक्लोटेशन नाही ती द्या ना. सगळं माझं सगळं अर्धा नाही माने त्यासाठी माणूस तसा हवा नाही. यांना आपण एक ब्लड थिनर देऊ. नको ना ऍस्पिरिन आहे माझ्याकडे. नको ना ब्लड नको ना. हो नाही, तुम्ही इंजेक्शन आमचं- नको ना. शांत आता तू माझी कशाला वाट लावतोय? घ्या तुम्ही. त्यांना माने त्यांना पकड. कोणाला? अहो नका करू हे. अरे नका शांत आता तू का पकडतोय? इंजेक्शन गरजेचे. अरे नाही. राहू द्या असेल राहू द्या. अरे नको ना. अरे नाही ए, नको दिल्लं सोड दिल्लं. नको नको तिकडे पोपट बघ. अरे तिकडे काय घरात कुठला रे पोपट रे? घरात कुठला पोपट रे? पोपट बघ काय पोपट बघ. आणि वर कुठला आलाय पोपट? पाले का पोपट आहे येडे? जरा असं नका करू. तू बघ पोपट. सर सर हलू नका नाही तर अरे नको ना. प्राजक्तामळी इथे काय कर कुठे? अरे रसिका रे वनिता. प्रसाद हो काम द्या रे. सैतावट करायला काय म्हणाले? काय दिलं रे? ऐका
काय का का दिलं तुम्ही मला वाटतंय का मला बरं वाटावं म्हणून दिलेलं आहे. अरे मला बरंच वाटत होतं आधी. नाही पिलूबाईशी माझं बोलणं झालेलं आहे. तिने आता पुरतं काय उपाय सांगितला माहितीये का? यांना उपड करा आणि पाठी 2 गुद्दे हाना म्हणजे. करा करा घालू बुद्ध चला अरे तुला उपटा रे अरे नको रे. माहितीये की अरे काय करताय रे? असं पिलूबाई गुप करा. मला बरं पिलीबाई गुप अरे पिलीबाई गुप अरे खरं तर डॉक्टर म्हणून मला हे पटत नाही, पण पिल्लूबाई सर काहीतरी होतंय काहीतरी होतंय. तुम्हाला बरं वाटेल. सर उठा तुम्ही पाहुणा आहे हो आमचा. हळू. काय चालायचं तुम्ही? नाही राऊत तुम्ही वर बस ही वर बस स्वतःची काळजी घ्या. वर बस स्वतःची काळजी घ्या. हे नवाच बरं का पाहुणा आहे ते आमची असं नाही गावात आपल्या आले ती हो, एक मिनिट थांबा मला हे एक मिनिट फोन आलेला आहे. या बाजू मी धरतो ते. हा हॅलो हा आली एक ॲम्ब्युलन्स. आली. हा स्ट्रेचरवर पाठवा ना. नाहीच आहे का? नाही काय पोती कशाला आणली त्या ॲम्ब्युलन्स मधून? यांना उचलून घेऊन जावं नाही उचलू नको मी बरं आहे ऐका ना माने मी खोटं बोललो माने आई शपथ मी खोटं बोललो मला बरंच नव्हतं मी फिट पडले हे बघ, मी फिट आहे मी हे बाहेरचं हाय काहीतरी. बाहेरचं हाय डायरेक्ट तांत्रिकाकडे नेऊया झपाटली. तांत्रिक नाही ना झपाटलं अरे नाही कोणी नाही धरलं मला माझी इच्छा आहे कोणीतरी मला धरायची पण कोणी धरतच नाही मी फिट आहे यार मी फिट आहे शांत व्हा सर काय तुम्हाला घेऊन जाऊ मानते का आपण ही लेडीज रस्ता पण मी बरं आहे शामदादा बरं आहे ना रे तुझा बायना बाटोड तुझा साला ढेकणा मारी ढेकणा तुझा काय होते बघा तुझा साला आयना का बायना घेतल्याशिवाय जाय ना तुझ्या बायना अरे जा रे तू अरे काय करतोय रे अरे नको ना शामदादा बंबार परफॉर्मन्स वा 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 वा. बघूया काम देणारे प्रसादो काय म्हणतात यावर. कडक सुपर परफॉर्मन्स सुपर भन्नाट. पम्या अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि भूषण शेलार आणि प्रथमेश दोघांसाठी टाळ्या. कडक म्हणजे एखाद्या फार्सिकल नाटकाला साजेशी संकल्पना होती आणि त्याच ताकदीने त्याच एनर्जीनी तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म केलं. श्याम्या एवढं सगळं स्पोर्टिंग म्हणजे ते सगळं ऐकायला ते स्वीकारायला वाघाचं काळीज लागतं मित्रा. तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या श्याम्या. मजा आली. पीपी फॅन्टास्टिक. सावत्या चेतू मस्त काहीतरी ते म्हणजे गंमत अशी की ती पिलूबाई इथे नाही आहे तरी पण तिचं कॅरेक्टर तुम्ही आमच्यासमोर उभं केलं. कॅरेक्टरमध्ये घुसून सगळ्यांनी परफॉर्म केलं. आणि ओमकार तुला इंजेक्शन देऊ किंवा न देऊ यू स्टोल द शो. म्हणजे पहिल्या रिलॅक्सिंग मूडपासून शेवटचा अटॅक येईपर्यंत जो तू ग्राफ नेलास त्या कॅरेक्टरचा फारच रंजक पद्धतीने नेलास. थँक्यू सर. फारच मजा आली. वंडरफुल. मंडळी एका सोसायटीतल्या कामगारांना घेऊन चालली आहे एका नाटकाची तालीम. चला बघूया त्यांचं नाटक कसं रंगतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. ऐका सगळ्यांनी ऐका इकडे. सगळ्यात आधी तुमचे आभार. सेक्रेटरी म्हणून मी तुमचे आभार मानतो. मधु मकरंद सोसायटी तुम्ही अनेक वर्ष कामं करताय मदतनीस म्हणून कामं करताय म्हणजे काही कोणी घरकाम करताय. पुष्पाताई तुम्ही अनेक वर्ष आहात घरकाम करताय. 12 वर्ष झाली काम करते. ठीक आहे 12 वर्ष. विंगा सांभाळते 15 पुरी आहेत माझ्या हाताखाली. हो बरोबर आहे मान्य आहे मला. तुम्ही हे आहात कोणते? मी वॉचमॅन आहे आणि गाड्या पण धुतो. गाड्यात होतात या तुम्ही. सोसायटीत बागकाम करतो आणि पेपरची आणि दुधाची लाईन आहे माझी. हो हो म्हणे मला माहिती आहे मी ओळखतो आपल्याला. ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर मकवाना 702 मकवाना त्यांच्या मकवाना बरोबर आहे. हे तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुम्ही जी मदत करताय सोसायटीला आता तुम्ही ड्रायव्हर आहात पर्सनल ड्रायव्हर आहात तरी सुद्धा पार्किंग किती योग्यरित्या करता मला सांगा. एवढं आहे, एक तेवढं. मदतच आहे ना. या मदतीमुळे आपल्या सोसायटीला गेली 2 वर्ष सर्वोत्कृष्ट सोसायटी असं पारितोषिक मिळतंय पालिकेकडून. ती मोठी गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या या आपल्या सगळ्यांसाठी वाजल्या पाहिजेत. या वर्षी 3रं वर्ष आहे. मी सेक्रेटरी आहे. मला काहीतरी युनिक करायचंय.
म्हणून मी आणि वेंगुर्लेकर मॅडम आम्ही दोघांनी काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे, ज्याला पूर्ण कमिटीचा पाठिंबा आहे. आम्ही तुम्हाला घेऊन एक नाटक बसवणार आहोत. आहे की नाही एक्साइटमेंट? येस. काही नाही. शून्य. हा जरा हे हो हो हो. नमस्कार नमस्कार, मी अवंतिका वेंगुर्लेकर, सरांची सहाय्यक दिग्दर्शिका. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपले सर जे आहेत ते या सोसायटीचे अध्यक्ष असले तरी अध्यक्ष नाही, मूळचे सेक्रेटरी आहे मी. सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी आहेत, तरी ते मूळचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे रंगकर्मी आहेत. माझं नाट्य प्रशिक्षण सुद्धा मी सरांच्या शिबिरातच पूर्ण केलेलं आहे आणि आता मी सरांना सहाय्यक म्हणून काम करत आहे. तर सरांनी आता तुम्हा सगळ्यांना मिळून एक नाटक करायचं मनावर घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सरांना साथ द्याल ना? बोला. ट्रेन मध्ये पण ह्यात बोलतात काय? पुढील स्टेशन टिटवाळा. नाही, मी नाही बोलत. हरकत नाही. हे बघा, नाही जरा हे बघा, हरकत नाही. आता आपण लगेच नाटकाच्या रिहर्सलला सुरुवात करायची आहे. हा, एक स्क्रिप्टच्या कॉपीज किती आणलेल्या आहेत? नाटक भेटत नंतर करूया. काय मला सागरची काम करायला जायचंय. नाही, बरोबर आहे तुमचं. नाही वेळेवर गेले नाही ना तर मग सगळ्या मालकीनी आहेत ना त्या माझ्या नावाने ओरडतेत. नाही पुष्पाताई, ते नवऱ्या माळ्यावरची प्राजक्त माळी आहे ना, नवऱ्या नाही 9व्या माळावर राहते. 9व्या माळावर हे कुठलं शब्द? आहे ते नवऱ्या माळ्यावर प्राजक्ता माळी तिच्याकडे वेळेवर गेलं नाही ना तर ती ओरडते आणि चिडती. त्याच्यामुळं मी जाते. नाही नाही पुष्पाताई, नाही 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 इकडे. ओ पुष्पाताई, नाही नाही इकडे. ओय ओय ओ पुष्पाताई, इकडे या, इकडे या, आधी इकडे या. इकडे बसा, आधी इकडे बसा. नाही नाही आधी नाही, बसा तिकडे. बसा इकडे. आड्या धुवायच्या गाड्या धुवायच्या सगळ्यांनंतर मी परमिशन काढलेली आहे. ऐका की, ती मी मखवानाकडे गाडी चालवतोय ना, ती केव्हा पण ओ केलं की मला जायला लागते लगेच. नाही नाही काही आज तो दिवसभरात ओ काही करणार नाहीये. मी बोललेलो आहे. अहो अहो आमच्या मीटिंग मध्ये ठरलंय तसं 1-1 तास द्यायचा रोजचा तुम्हाला रिहर्सल साठी. चालेल. हा तो दिवस आतापासून सुरू होतोय. समजा आता रिहर्सल आपण करायची आहे. लक्षात आलं? स्क्रिप्ट द्या, स्क्रिप्ट द्या. लवकर लवकर करा, मला जायचंय सागरची काम. काय जागा आहे फोन ठेवायची मला हेच कळत नाहीये. तिथे कोण फोन ठेवतं? हे पोचा करताना बरं पडतं. पुष्पाताई आता आता पोछा करताय का तुम्ही मला सांगा? काय पण ते सोपं अरे आहे. राहू दे आता, राहू दे. हा आता नीट लक्षात घ्या. हा सुंदर नाटक आहे. मला काय म्हणायचंय की तुम्हाला सुद्धा मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, यासाठी ही प्रोसेस करतोय. नाटकाची प्रोसेस एन्जॉय करा. फार विलोभनीय असते ती. नाटकाचं नाव अभ्रांकित आकाशाची स्पंदने. अरे बापरे. लेखक समीर चौगुले. पडदा उघडतो आणि आपल्याला दिसतं की होय, होय, आपल्याला जी दिसेल ती बाकीच्यांना पण दिसेल काय? नाही म्हणजे बरोबर बोलतायत ते. नाही म्हणजे एखाद्याला दिसलंच नाही मग असं का होईल मला हे कळत नाही. अहो होतं. म्हणजे एखादा माणूस बघत असेल आणि त्याच्या पुढे एखादा उंच माणूस येऊन बसला, मग त्याला दिसणार का सांगा मला. अहो, असं कसं होईल? बघा बने लिखाणाची पद्धत असते ती. पडदा उघडला की आपल्याला दिसतं असं म्हणायची पद्धत असते ती. लक्षात आलं का? ते आता मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. हा पडदा उघडला, समोर तुम्हाला एक प्रशस्त दिवाणखाना दिसतो. दिवाणखान्यात एक सुंदरसा उंची सोफा आहे. उजवीकडे तुम्ही एक डावीकडे बघितलं तर एक छोटीशी बाल्कनी आहे आणि 3 BHKचं घर आहे. सुखवस्तू घर आहे. 3 BHK आहे. हो 3 BHK आहे. 3 बाथरूम आहे ती. बाथरूम मध्ये आत असतील मुर्या पण त्याचं काही नाहीये नाटकात. गॅलरी आहे ती. तो सीनच नाहीये ना नाटकात. बाल्कनी आहे ती काय? बाल्कनी एक आहे पण त्याच्या बघा तुम्हाला सांगते मी 3 बाथरूम बाल्कनी होते. 4,500 रुपये होतील पोच्याची फक्त. कशाला पोचाचे पैसे होतील पण? 4,500 रुपये पोच्याचे होतील तेवढे घेईन मी. आणि कसं मला 2 रविवार लागतील फक्त महिन्यातनं. जास्तीच्या सुट्ट्या घेत नाही मी. आणि कसं आहे मला नरम गरम वाटलं कधी तर मग 2 अजून सुट्ट्या घेईन मी. आणि ज्योतिबाची यात्रा असते आमच्याकडे तर त्याला फक्त 15 दिवसाची सुट्टी लागेल मला. तेवढी फक्त द्या. आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला चालत असेल तर ओके करा. मी पण ओकेच बोलेन. जास्त बडबड करायला आवडत नाही मला. मी जाते. 1,500 घेईन एका कामाचे. ओ पुष्पाताई या इकडे. ओ पुष्पाताई ओ इकडे या. इकडे कुठे जाता? या इकडे. काढलाय ना 1 तासभर रिहर्सल साठी. कुठे जाताय? काय हे? बसा तिकडे. काय चाललंय? तुम्हाला कोणी जा आणि काम करा तिकडे त्या घरात असं सांगितलंय का? सेक्रेटरी हा भाड्याने द्यायचंय काय? काय? पडद्या उघडल्यावर जे दिसतं ते भाड्याने द्यायचंय काय?
काय तुम्ही ब्रोकरकडे गेलात ना तर 2% घेईन पण माझ्याकडे आलात ना तर मी अर्धा टक्का घेईन हाफ टक्का. अरे पण मला होय, ऐका की ती किती ह्याचा आहे म्हणला, किती BHK चा आहे ती घर? 3 BHK आहे. रे, मोठी पार्टी आहे मग तशी. मोठी पार्टी. ड्रायव्हर पाहिजे का त्यांना? अरे नकोय ड्रायव्हर. हो साहेबानू हा. ते आहेत ना ते कोण? ते वर केल्यावर दिसत आहेत ते त्यांना पेपर आणि दूध लागणार असेल तर माझं नाव तेवढं सांगा तर माझं कसं मी टाकत अरे, जातो. तुम्हाला- डावे ठेवायचे तर माझ्याकडे अरे एक सेकंड तुम्ही जरा प्लीज थांबा. मी डावे हात माझ्याकडे जोडतो. असतात. कृपया थांबा. अहो नाटक आहे ते नाटक. तुम्हाला असं का वाटतंय पडदा उघडल्यावर ते घर आहे ते आपल्या सोसायटीतलं आहे त्याला सर्व्हिस द्या का जाताय सर्व्हिस द्यायला? नाही द्यायचं. असं नसतं ते आभासी जग असतं. प्रेक्षक आणि नाटक ह्यांच्यामध्ये एक अदृश्य पडदा असतो. ते जग वेगळं हे जग वेगळं असतं. अरे टाळ्या नका वाजवू. टाळ्या नका. हे जग वेगळं असतं हे जग वेगळं असतं. कळलं का? सांगा जरा प्लीज सांगा. वेंगुर्लेकर मॅडम प्लीज सांगा मला ना. कसं असतं ना, म्हणजे जेव्हा पडदा उघडला जातो तेव्हा आभास निर्माण करण्यासाठी म्हणून जो नेपथ्याचा वापर केला जातो त्याच्यामुळेच तर आपल्याला कळतं की ते घर कसं असणार आहे. ना चालीत किती बोलणं असणार- बंद करा. चालीत नका बोलू. फक्त गाणं ऐकू येते बाकी काही ऐकू येत नाहीये. तुम्हाला सोपं सांगायला सांगितलं तुम्ही कठीण का सांगताय मला? लवकर कर, उशीर होतोय. सोपं नका करू हे नका माझ्यासमोर बिलकुल करून प्लीज. मला आवडत नाहीये. हा आता एक काम करा तुम्ही हे वाचा. वाचू का? स्क्रिप्ट वाचा. आता ऐका नीट ऐका. स्क्रिप्टचा आनंद घ्या. कळलं का? सर्जनशीलता असते ती आपली. त्याचा आनंद घ्या. आयुष्यात हे आनंद तुम्ही नाही घेतलेत उपभोगलेत. कळलं का? नाटकाची प्रोसेस याच्यासारखा दुसरा आनंद नाही. घ्या भोगा. चला या. तर सरांनी लिहिलेलं नाटक आहे पडदा उघडतो आणि मग खिडकीतून कोवळी उन्हं घरात येतात आणि साधारणतः सकाळी 6:30-7ची वेळ असते. मालती माझं घरात येते. बरोबर आहे हे बरोबर. मालती माज करतच येते. तिच्या नवऱ्याचं स्वतःच स्कूटरचं गॅरेज आहे ना, वेगवेगळा स्कूटर घेऊन येतो त्याच्यामुळे माज करत येते मालती माझ घरात येते. माझघर मोठं जे घर असतं त्यातली मधली जी खोली असते ना त्याला माझघर म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? मला वाटलं माज करत. माच करत नाहीये. एक प्लीज वाचा तुम्ही पुढे वाचा. चला चला चला. तर डावीकडच्या बेडरूम मधनं शेखर प्रवेशतो. मालती आत जाऊन चहा आणते. नाटक कुठं आहे ह्याच्यात? अरे हो आहे हेच नाटक आहे. आपण जे करणार आहोत तेच नाटक. ऐका जरा पुढे वाचा. चला चला चला. डायलॉग नाही ना, डायलॉग एक काम करा बस करा. सगळी येते ती एक काम करा. नाही ठीक आहे. आता तुम्हाला डायलॉग पाहिजेत ना आपण डायलॉग पासून सुरू करूया. मला सांगा लिहिता वाचता कुणाला येतं? काय बने? आम्हाला नाही येत. तुम्ही शिकलात ना? लिहिता वाचता येतं? 11वी शिकले. हो बरं ठीक आहे. हा हे घ्या चला. आता सर तुम्हाला हे स्क्रिप्ट त्यांच्यासाठी ह्या स्क्रिप्ट हा आणल्या. त्यांच्यासाठी आणलेलं आहे. हा चला. तुम्ही पण घ्या. हा चला. आता तुम्ही वाचायचं आहे. ऐका तुम्ही हे वाचा पुढचा प्रवेश वाचा. नाटक नाही वाचायचं का मग? अरे नाटकातला पुढचा प्रवेश. नाटकातला 1, 2, 3 असे प्रवेश असतात. त्यातला दुसरा प्रवेश वाचा. पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश. हा सावपान काढा. सहावं पानचं. हे काय केलं तुम्ही? 6वं पान काढलं. अरे 6वं पण काढा म्हणजे असं नुसतं काढा आणि वाचा म्हटलं होतं. मकवाना तुला सांगतो गाडी काढा. गाडी फाडून देतोस तिला. असू नका. हे काय केलं त्यांनी? स्क्रिप्ट फाडली. ठेवा इकडे तुमच्याकडे. म्हणलं तसं. हे पान वाचायचं आहे आता तुम्हाला. सर सोसायटीला कळवा नाही होणार नाटक काय जमेल. नाही वाचायची मला. मी चॅलेंज घेतलंय ना होणार. सर कसं कर. हातपाय घालून नाही चालणार. पुष्पाताई तुम्ही मालतीचं कॅरेक्टर वाचायचे. मालती हा डोळे नीट ठेवा आणि वाचा ते कसं. शेखर तुम्ही वाचायचंय. शेखर वाचायचंय. चला हा चला चला आम्ही काय करायचं आमचं काय आहे? आहे तुम्ही आदित्यचा रोल पुढे आहे तुम्हाला आणि तुम्ही श्रीनिवास. निवास काय त्याच्यात काय काय कळलं? काय कळलं असं श्रीनिवास? काय कळलं तुम्हाला कॅरेक्टर? कळलं नाही पण बोलायला मजा येते ना. निवास चोर कॅरेक्टर असेल चालेल तुम्हाला. ही रिॲक्शन बरी वाटेल. हेच तुम्हाला शिकायचंय. अच्छा. चला हा हरकत नाही. चला हा छान करा. हा हे नका मध्ये करू. हा चला वाचायला सुरुवात करा. छान होते. होणार चल हा. वाचू काय? वाचा. शेखर चक्कीत झाला. कोण लिहिलंय? मीच लेखक मी. आई चुकलंय अहो ही. म्हणजे शेखर चक्कीत झाला लिहिलंय. शेखर चक्कीत गेला असं पाहिजे ना. शेखर चकित झाला असं नाहीये ते. पिठाची चक्की तसं नाहीये. चकित म्हणजे एक मला सांगा तुमचा मकवाना जो आहे तो तुम्हाला पगार किती देतो? 15,000. समजा पुढच्या महिन्यात त्यांनी 50,000 रुपये तुमच्या हातावर टेकवले. तुमचं कसं होईल? याला चकित होणं म्हणतात. लक्षात आलं? चकित ह्याला म्हणतात.
कळलं? असं समजवायचं, त्यांच्या लेवलला जाऊन समजवायचं, म्हणजे लगेच त्यांना कळतं चकित होणं म्हणजे काय. अरे हॅ म्हणजे चकित होणं नाही, मी तुम्हाला सांगितलं त्यावरची तुमची रिॲक्शन होती. लक्षात आलं? ते वाचा, पुढे वाचा. हा, होईल होईल. वाचा ताई. शेखर हॅ झाला. अरे नका करू हे हॅच झाला. शेखर चकित झाला असं आहे, आता पुढे हॅ अख्खं नाटक मग शेखर हॅच झाला, मला ती होच झाली, असंच वाचायला लागेल. सोपं जातंय ना. काय करू ते पुढे आहे ते वाचा प्लीज, असं करू. शेखर चकित झाला आणि म्हणला मालती अरे कुठे निघालीस. बरोबर. मी जाते अगं तू ग घर सोडून अगं तू ग. एक मिनिट, काय काय वाचताय तुम्ही? काय अगतुग काय वाचताय? इथं लिवलंय मालती अगं तू ग होऊन. मला ती अगतिक होते, अगतिक होऊन बोलते. अगतुग होऊन कशाला बोलेल ती? अगतिक म्हणजे सांगा बाई, सांगा अगतिक सांगा. ताई समजा तुम्ही 4 दिवस घरकामाला नाही गेला तर तुमच्या मालकीणबाई तुम्हाला कसं बोलतील बरं? कुठं होतीस? यालाच म्हणतात अगतिक होणं, कळलं? हा, लक्षात आलं तुमच्या? हा, असं सांगायचं त्यांना. जमलं सर अगतिक होणं म्हणजे काय? कुठं होती? नाही का, कुठं होतीस असं नाहीये, त्याच्या मागचा भाव लक्षात घ्या ना तुम्ही. हा, पुढे वाचा. हा, तर ते अगतिक होऊन बोलते मी कायमचे सोडून जाते. हा, तर मी कायमचे सोडून जाते यावर शेखर अचंबित होतो. काय आलं? लाज वाटत नाही तुम्हाला? काय झालं काय पण? परक्या बाईला हे असं अचंबा करायला लावताय? चंबा या करायला? परक्या माणसाबरोबर अचंबा कर, मला बोलायला लाज वाटते करायला लावताय? अचंबित आहे, अचंबा आहे त्याच्यात. अरे अचंबी काय? मला नाही बोलायचं, करायचं नाही, मला कामच नक्की नाही काय करायचं. वाटतंय? अचंबित होणं म्हणजे नक्की काय वाटतंय? अचंबा लिवलाय, परक्या बाईला अचंबा करायला दाखवताय. बस करा, हे बस करा. स्क्रिप्ट द्या, काही होणार नाही. स्क्रिप्ट द्या, ओ स्क्रिप्ट द्या. चला जायचंय म्हणजे. ए, काय जायचं? थांबा तिकडे. जायचंय. आपण आता इम्प्रोव्हायझेशन सुरू करणार आहोत, जे बेस असतं, कळलं का? रिहर्सलचं बेस असतं. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय? कुठलाही एक रॅन्डम विषय घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला जे काही सुचतंय त्या पद्धतीने ते फुलवायचा विषय. आम्ही रॅन्डम तुम्हीच, मग तुम्हीच करायचंय ते. लक्षात आलं तुमच्या? फार सोपं आणि फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ही, लक्षात घ्या. हा, ओके. एक काम करा, तुम्ही चौघे तिकडे या, इथे उभे राहा. या लवकर 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 या. हे ठेवा तिकडे, काढा आणि ठेवा तिकडे, सारखं बघताय तिकडे. इकडे या, चौघांनी इकडे या. ऐका वेंगुर्लेकर बाई, तुम्हाला जरा ह्यांच्या बरोबर शेअर करायला लागेल स्टेज. इम्प्रोव्हायझेशनचा भाग व्हायला लागेल. चालेल सर. हा, ठीक आहे. मला ताश- हा ठीक. हो ठीक आहे. इथे या, मी बोललो का तिकडे जा. या इकडे या. हा, तुम्ही तिकडे चौघे आहात बरोबर. आता एक सेंट्रल लाईन सांगतो की ह्या त्यांच्या घरी मोलकरणीची वाट बघतायत आणि तुम्ही त्यांच्या शेजारी आहात, कळलं? तुम्ही जाता आणि त्यांना विचारता काय झालं, तर तुम्ही काय ते तुम्ही बोला. असं डोळे खाली घ्या, मला कसं दिसणार मी? दिसलो पाहिजे ना मी, असं कशाला बघताय? हा, तर तिकडे जा आणि त्यांना विचारा काय झालं ते. मग मोलकरणी आली नाही वगैरे तो बघा. त्यानंतर तुमचा नवरा हा असेल, हा मागून येईल आणि विचारेल तुम्हाला आपल्याला पिक्चरला जायचं होतं, कधी जाणार? अरे हो, पिक्चरला जायचं होतं. तेवढ्यात तुमच्या दोघांचा मुलगा हा आदित्य. व्हेरी गुड. आदित्य येणार. आई बाबा तुम्ही एकटेच जाणार का पिक्चरला? मी पण येतो. हे ह्याच्यानंतर तुमचे वडील म्हणजे तुमचे सासरे, तुझे आजोबा हे श्रीनिवास, शाबास, हे येणार आणि विचारणार मी एकट्या म्हातारीने का घरी बसायचं, मी पण येतो. लक्षात आलं? हा सीन आहे, सोपा सीन आहे. सगळ्यांना पिक्चरला जायचंय, ही शेजाऱ्याकडे गेलेली आहे, कळलं? आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ते इम्प्रोव्हाइज करा. फार इंटरेस्टिंग असते गोष्ट. हा, चला सुरू करा. भांडी घासायची राहिली आहेत, पोछा पण करायचा आहे, अजून बाई आल्या कशा नाहीत. बाप रे, ऐका वेंगुर्लेकर बाई, ऐका तुमचा अभिनय ना तेल लावून मेकअप काढून कधीच घरी निघून गेलाय. माझ्याकडे तुम्ही शिकलात की नाही? वाट कशी पद्धत आहे ही, भांडी कशी वाट बघायची, येत कशी नाही, ही कुठली पद्धत आहे अभिनयाची? खरं तर त्यांना शिकवायला हवं ना आपण, तुम्हालाच मी शिकवतोय. नीट घ्या, सटल करा. घ्या, सुरू करा. हे खूप वेळ झाला, भांडी घासायची राहिली आहेत, पोछा मारायचा राहिला, बाई कशा आल्या नाहीत अजून. बाई मी आले शेजारीन बाई, मी आले. टिंग टॉंग. इथे टिंगटॉंग कराल ना, दार इथे आहे ना, इथे तिच्या बाजूला टिंगटॉंग कराल. इथे टिंगटॉंग करा. आणि मला कुठली चाल आहे ही, मुळात चाल बदलली पाहिजे, बॉडी लँग्वेज बदलली पाहिजे. शेजारीन बाई आहात तुम्ही. हा, टिंग टॉंग. मी आहे शेजारीन बाई, तुमच्या घरी आलती. मी परवा आलती तुमच्याकडे, तुम्ही नव्हते घरामध्ये. मी तर बाहेर गेले होते,
शॉपिंग साठी. तुमच्या घरी कामाला कोणी बाई पाहिजे असेल तर मी करते काम. नाही नाही बाई, मला तर बाई आता सध्या आहे, पण मला एक वेगळी बाई नकोच आहे. बेल वाजवा नमस्कार, मी तुमचा नवरा, मी तुमचा ड्रायव्हर नवरा, मी तुमचे पोचावाले बायको. पोचावाली बायको. चला चला, मकवानी झोपलेत, आपण जाऊ पिक्चरला. यायचा ना मुलगा यायचा, कुठे चालला? तिकडेच थांबा ना, मुलगा यायचा ना. इम्प्रोवाइज बोलत राहा इम्प्रोवाइज. आणि आपण बोलूया. नमस्कार, मी हे नवरा तुमचा. मला जर मी पण आहे बाई. ड्रायव्हर पप्पा पोचेवाली मम्मी, मी पण येणार आहे पिक्चरला. चला चला, आपण जाऊ पिक्चरला. माझ्या मुलाला घेऊन. हा नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. नमस्कार. टिंग टॉंग. इथे टिंग टॉंग करशील? अरे बेल, डोरबेल इथे आहे ना, इथे कुठला टिंग टॉंग? नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. हा अरे ड्रायव्हर मुलगा, पोचासून काय फॅमिली आहे? नातू माझा माई आहे. आम्ही म्हातारा आता एकटा आहे, काय करू? चला चला, पिक्चरला जाऊ. इम्प्रोवाइज करा, बोलत राहा, विषयाला धरून बोलत राहा. तुम्हाला बाई पाहिजे असेल तर मला सांगा. माझ्याकडे 15 जणी कामाला आहेत. बसून बोलूया. किती रुपये गाडी चांगली आहे? ऐका की. बोलता हा माहितीये का? मला वांगण जातात ना, आणि तो बारका काय टाक्कर मशी आहे. काय आधी तू माहिती लोकांना डोंगरे सोडणार आहे बघ. लय मकर कोण डोंगरं फिरवून काय कराल? कोण डोंगरं कहर केला तुम्ही सगळ्यांनी. इम्प्रोव्हायझेशन तर फारच खास होतं. बघा हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाददा. वा वा वा, बहारदार कॉन्सेप्ट आणि अफलातून सादरीकरण. क्या बात आहे. सगळ्या मस्त लिहिलं होतं. काय भन्नाट कॉन्सेप्ट होती. त्यात एक प्रोग्रेसिव्ह विचार होता. त्याकरता मोठ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरंच उत्तम विचार होता. असं जर प्रत्येक सोसायटीमध्ये व्हायला लागलं तर काय मजा येईल, खरंच मजा येईल. आणि प्रत्येकाने जे कॅरेक्टर पकडलं होतं ना, अगं खतरनाक. नमा हे काय चालत होतीस, काय डोळे करत होतीस. गप्प बस. नाही सांग काय 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 गप्प? नाही सांग. दादाची पद्धत आहे. दादाची जेव्हा तंद्री लागते किंवा कोणाशी तरी फोनवर बोलत असेल तो असं करतो. तिकडे जा तुम्ही, तिकडे गेलात ना. नाही ग, अगं मी करतो नंतर. हे त्याची सवय ती जस्ट वापरली. वा वा. हे आपलं काम आहे. नटाचं हे काम आहे की ऑब्झर्वेशन करत राहणं, टिपत राहणं आणि जिथे संधी मिळेल तिथे ते वापरणं. वा नमा, चापलूस नटी आहेस एक. वा वा. ज्या पद्धतीने तुम्ही चालत आलात ना त्या इम्प्रोव्हायझेशनला, ओ हो हो, भन्नाट वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. सई. मँडी, श्रीनिवास, हे जेव्हा पहिल्यांदा तू बोललास ना तेव्हा असे आमचे कान डोळे आम्ही, म्हणजे त्याच्यानंतर तुझ्याकडनं लक्ष हललं नाही. जेव्हा जेव्हा तू डायलॉग म्हणत होतास आमच्या नजरा अशा शिफ्ट होत होत्या. अमेझिंग जॉब, खूप मजा आली. पण मस्त सावत्या कडक रस्सा. वा वा वा, खूपच भारी. मस्त छान कॅरेक्टर पकडलंस आणि मस्त एक्झिक्यूट केलंस ना. फार कमाल. मधु मकरंद सोसायटी पुन्हा पाहिजे. थँक्यू. मंडळी, एका घरी एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हर करायला आलाय. चला बघूया तो पिझ्झा सोबत आणखी काय काय डिलिव्हर करतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. काय करू मी तुझं? ओय, तुझ्याशी बोलते मी काहीतरी. कसं रे बेडरूम मध्ये पसरा करून ठेवतोस रे तू सगळा? कंटाळा आलाय मला आता. हे कोण हे काय आहे? हेल्मेट मध्ये बनियन आणि चड्डा कोण कोंबून ठेवतं?
होतं हे? आणि हे काय आहे? लॅपटॉपच्या बॅग मध्ये 1 किलो फरसाण. बी प्रिसाइज, इट्स नडियादी मिक्स. फरसाण नाही, तुमच्या दृष्टीने सगळा शेव म्हणजे फरसाण. अरे त्याच्यात गार्लिक असतं, नडियादी मिक्स असतं, मद्रास मिक्स असतं, खट्टा मिठ्ठा, एवढे व्हरायटी आहेत. फरसाण काय फरसाण. एक दिवस हे फरसाण असं नडियादी ना तुला, मग कळेल तुला. आता बोलायला लावून जा रे तू. खूप मला ना वैताग देतोस हे प्रसाद. काय मिळतं तुला हे सगळं करून, सांग बरं. लागतं यार, डोक्याने विचार करतो, सुचण्यासाठी लागतंय सगळं चमचमीत. मग एक काम कर ना, चाल ना, हल ना जरा, एक्सरसाइज कर ना, काढ ना जरा, असं उठक बैठक काढ ना जरा, म्हणजे होईल ना. काय होईल ना, जर हे सगळं केलंस ना, एक्सरसाइज वगैरे, मी बोलते तुझ्याशी, माझं ऐक. हे सगळं केलंस ना तू, हे सगळं उठा बशा वगैरे काढल्यास ना, तर तुझं सुजणं कमी होईल आणि सुचणं वाढेल. मी बोलत राहते आणि हा माणूस माझं कधीच ऐकत नाही. जाऊ दे, मरू दे, नेहमीच झालंय. मी तुला डाळ भाताला कुकर लावते, पटकन खा, म्हणजे ऍसिडिटीचा त्रास नाही होणार. नकोय मला, माझ्याकडे नको लावू भात, तुझ्या एकटीसाठी लाव. मी काहीच बोलू नको का तुला? तुला राग येतो का रे माझा मी बोललं तर? मी तुझ्या काळजीपोटी बोलतेय ना, असं नको ना आता करू. चल ना, आता मी लावते, तू खाऊन घे तेवढं. मी माझ्यासाठी पिझ्झा मागवलाय म्हणून म्हटलं तुझ्या पुरता लाव, मला नकोय, मी पिझ्झा खाणार आहे. कसं तुला काहीच वाटत नाही? आता मी म्हणाले ना तुला, माझ्याकडे हसू नको, माझ्याकडे बघू. नाही ग, किती नॅचरल रिॲक्ट करते. गप्पा बस तू. नॅचरल रिॲक्ट करते काय? मी ना आत्ता तुला म्हणाले, मी तुला आता डाळ भाताला कुकर लावून देते, तुला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही, जरा चाल, जरा एक्सरसाइज कर. सगळं वाया गेलं का रे? आता कसं सांगू यार तुला? हे बघ काय असं माहितीये, आमच्यासारखे जे बुद्धिजीवी लोक आहेत ना, थांब, एक मिनिट, मला ऐकू दे नीट. हा काय? अगं आमच्यासारखे इंटेलेक्च्युअल लोक आहेत ना, आमचे हॅपी हार्मोन्स ना आम्हाला सतत ऍक्टिव्हेट ठेवावे लागतात. काय होतं, असं बऱ्याच वेळ असं स्क्रीन समोर बसलं, आमचं कसं वर्क फ्रॉम होम, बराच वेळ असं दृष्टीपटलासमोर असं स्क्रीन दिसलं ना, तर आमचं हॅपी हार्मोन्स ना असे मुरझा जाते वो, तर त्यांचं काय होत नाही. म्हणजे असं चमचमीत खाल्लं ना की आमचे टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट होतात, आणि टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हॅपी हार्मोन सुद्धा ऍक्टिव्हेट, मग असं एकदम थकवा निघून जातो आणि असं तजेलदार वाटतं, म्हणून आम्ही खात होते. म्हणून खा. मध्ये चमचमीत खावं लागतं. अच्छा, मग तुझे टेस्ट बड ऍक्टिव्हेट होण्यासाठी तुला लोणचं देऊ का खायला? म्हणजे तुझे हॅपी हार्मोन्स तुझे जागे होतील. हे काय कंपॅरिझन आहे ग? कसं राग येतो लगेच. पिझ्झा आणि लोणचं हे काय कंपॅरिझन आहे? मी तुला काय अरे पिझ्झा, तुझ्या चांगल्यासाठी बोलते प्रसाद, तुला कसं पिझ्झा म्हणजे काय वाटलं? खाऊ वाटलं पिझ्झा? खाऊ नाही तर काय मग ते? पिझ्झाकडे कधी बर्ड आय व्ह्यू ने बघ. सर्व अर्थाने आपलं स्वतःच सामावून घेणारा तो एक सिद्धी योगी भासतो. योगी सगळं काही आपल्यात सामावून घेतो. एकीकडे ऑलिव्हचे तुकडे, एकीकडे असं एक लालसर झालेलं पनीरचे तुकडे, इथे भुरभुरलेले मक्याचे दाणे, इथे तो भोपळा मिरची, इथे ब्रोकली. अरे काय अरे, सगळं काही स्वतःमध्ये सामावून घेतो असा तो ध्यानस्थ योगी वाटतो मला. बरं, हे सगळे एकमेकांपासून तुटू नये, विलग होऊ नये म्हणून तू नाळ अत्यंत आपुलकीने जोडणार होतो चीज बसचा तंतू. एकात्मता शिकावी ना तर पिझ्झाकडनं शिकावी. बरं, चौकोनी बॉक्स मध्ये गोलाकार पिझ्झा, म्हणजे चौकोनी चौकट तोडून आपलं स्वतःचं गोलाकार वेगळं आयुष्य जगायचं शिकायचं कोणाकडनं? पिझ्झाकडून. समानता कोणाकडनं शिकावी? पिझ्झाकडून. कुठलाही पीस उचला सेम, सगळं काही सेम. मला अत्खर म्हणजे असं वरतून पाहिलं ना तर पिझ्झा म्हणजे मला विश्वरूप दर्शन घडवणारा ध्यानस्थ योगीच वाटतो बघ बाबा. झालं काय? विश्वरूप दर्शन घडवतो तुला पिझ्झा. मला सांग प्रसाद, तुझ्या हाताच्या बोटांनी तुझ्या पायाच्या बोटांचं शेवटचं दर्शन कधी घेतलं होतं? आठवतंय तुला? स्वतःचे तुला बूट घालायचे असतील तर 15 मिनिटं लागतात तुला बूट घालायला, वागता येत नाही या ढेरीमुळे. विश्वरूप दर्शन घडवतोय जेव्हा तुझ्या शर्टाचं बटन आणि काज एकमेकांचं दर्शन घेण्यासाठी आटापिटा करतात ना, तेव्हा मला कळतं काय जागतिक तणाव आहे ते. हे विश्वरूप दर्शन. हात जोड, वर कर, हात बघ जातोय का? केवढं करशील ग? हात जोड ना असावर, जा ना, बघ ना. कशाला? माझं काम एवढंच असतं लॅपटॉपचं, वरती कशाला ठेवू? उगाच आपलं काम एवढंच आहे. वरची काय कामच नाही ना तुझं.
बायको आहे कपडे वाळत घालायला. ओरण्याची नाटकं करतोयस. अरे रेड टी शर्ट ब्लॅक पॅन्ट पिझ्झावाला. येस सर. सर तुमचा पिझ्झा सर. 2 पिझ्झा. 2 नाही, मी एकच मागवला होता. नाही सर, कदाचित तुम्ही ऑर्डर नीट वाचली नसेल सर. म्हणजे एकावर एक फ्रीची ऑफर आहे सर आज, म्हणून आहे सर. कॉंग्रॅट सर. याला म्हणतात डेस्टिनी. नियतीच्याही मनात आहे बघ, मी आज पिझ्झाच खावं, कळलं का? आता गप, ते डाळ भात वगैरे काय लावणार होतीस ना, ते लावू नकोस. एक पिझ्झा तू खा, चल. मला नाही खायचं, मला ते विष नकोय. नियतीच्या नाही, तुझ्याच मनात होतं हे. तुझंच डेस्टिनी. अरे पण कशाला, आता आहे ना एक पिझ्झा. मला विष नकोय. मला नकोय, तू खा. नकोय? नाही मला नकोय. नक्की नकोय? मला नकोय. मी माझं बघीन, मी छान हेल्दी खाईन काहीतरी. ए भाई आत ये. काय सर? अरे भाई आत तर ये तू. Order अरे मध्ये आत काय? या. हे बघ, ऐक 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 काय तू आमचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असा उन्हातानातून फिरतोस, काम आहे. औसा पाडत राबतोस, आहे की नाही? हे घे, माझ्याकडनं तुझ्यासाठी एक पिझ्झा. नाही नो थँक्स सर. अरे घे यार, माझ्याकडनं गिफ्ट. अरे नको सर, नको सर. काम कर, घरी जा आणि शांततेत का तुला इथे ऑकवर्ड होत असेल. घे घे घे. नको सर, अशा फालतू गोष्टी मी खात नाही सर. नाही सॉरी सर. सर 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 एक मिनिट, काय म्हणलात तुम्ही आता? हे काय म्हणलं? अशा फालतू गोष्टी मी खात नाही. पिझ्झा ना? हा, फालतू ना? हा. काय बरोबर जंक बोलला. फूड आहे ना, ते माझ्या पाठीवर असतं, पण माझ्या पोटात मी कधीच जाऊ देत नाही सर. कितीतरी वर्ष झाली मी डिलिव्हरी बॉयचं काम करतोय सर, पण फालतू फालतू म्हणजे शीख. एक नंबर फालतू आहे सर ते. शिक शिक. हे बघ, मी मागवत पण नाही सर. बरोबर आहे त्यांचं. प्रसाद शिक जरा त्यांच्याकडनं. स्वतः पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काम करतात, पण पिझ्झा खात नाही. त्यांची इच्छाही होत नाही. त्यांना हा पिझ्झा फालतू वाटतो. नाही नाही, कसं आहे ताई, काही काय आता पिझ्झा दिसायला भारी आहे, पण त्याच्यात प्रोटीन इंटेकच नाही ना काही. त्याच्यात काय आहे, म्हणजे नुसत्या कॅलरीज आहेत. बरं ताई, नुसत्या बॅड कॅलरीज. म्हणजे ते पिझ्झाचे जे तुकडे आपण खातो, तर त्याचे बारीक बारीक जे त्याच्यात सगळ्या बॅड कॅलरीज. तर त्याचे बारीक बारीक जे तुकडे असतात ना, ते आतड्यांना चिकटतात आपल्या. हो, आतड्यांना चिकटतात, मग ते सडतात सर. वाईट आहे सर, वाईट. फालतू फालतू. पोट खराब होऊ शकतं, हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो सर. ए चल ना यार, हे बस ना, चल ना. हार्ट अटॅक घेऊ. याला काय अर्थ आहे? हे बघ, हे बाई, हो किंवा नाही sorry. एवढंच बोल ना. मी तुला ऑफर केला, हो किंवा नाही एवढंच बोल. अगदीच नाही तर माझा उपवास आहे असं बोलून विषय संपव ना. हे नको तर कशाला ते मीडिया रिपोर्टर आगीत तेल होतात तसं. नाही 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 सर, मी कशाला आगीत तेलो तू. हा म्हणजे मला पण काही चुकीचं नाही वाटत. ते करेक्टच सांगतायत. नाही सर, ऐका, मनाला आणि लाळेला आवरा सर. हा काय ना, आता जी आग असते पोटात पण आग लागते, ती भुकेची आग असते बऱ्याचदा. पण त्यावेळेस काय करायचं, भुकेची आग त्यावेळेस काय करायचं सर. सर इकडे लक्ष द्या सर, की यज्ञात आपण समिधा कसा टाकतो, थोडा 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 थोडा, तसं थोडं थोडंच खायचं सर. पण काही काही लोक काय करतात, नाही आग लागली की काय करतात, गपकन खातात, समिधा गपकन टाकतात, भडका उडतो सर. वाईट, मग आजार होतात सर. खूप वाईट आहे सर हे. शिकले. आणि काही लोक आहेत ना, काही लोक म्हणजे ते तर म्हणजे काही पोटात भुकीची आगच आहे, तरी पण त्यांना नका सर, नका खाऊ. नाही विष येते सर. नाही समजणारच नाही. जरा बघ, शिक. पिझ्झा डिलिव्हरी बॉय तो केवढा फिट आहे. स्वतःच्या शरीराला मंदिर समजतो, मंदिरासारखं जपतो. नाहीतर तू खा ते खादड. तुला आणि पोत्याला जर आजूबाजूला उभं ठेवलं ना, तर पोता जास्त फिट वाटेल तुझ्यापेक्षा. ए भाई, नको तर नको बोलला यार. तुमच्या भल्यासाठी सांगत होतो. अरे भलं नाही. कशाला सांगतोय? कशाला सांगतोय? तू कधी पिझ्झा खाल्ला नाहीस? नाही सर, आई रक्ताची शपथ घ्या. म्हणजे असं खाल्लाच नाही असं नाहीये सर. खाल्लं, बघितलं, खाल्लंय ना. नाही पण कसं आहे सर, विष आहे, खरंच सांगतो सर, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. माझ्याकडे कधी पाहुणे रावळे आले आणि त्यांनी म्हणजे पिझ्झा मागवला, जंक फूड मागवलं, खूपच आग्रह केला मला, तर त्यांचा मान राखण्यासाठी एखादा तुकडा मी खातो. हिने मला आज आग्रह केला. पण त्याच्या आधी मी 30 मिनिटं धावतो, 50 पुशअप मारतो, 50 दंड बैठका मारतो. त्या मारा आधी मग एखादा तुकडा खा. आणि खरं तर दादा, तुम्ही जे सांगताय ना भाऊ, त्या हिशोबाने यांनी खरं तर 150 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत पृथ्वीला. बापरे, एवढं बोलशील? एवढं खात नाहीस तू? मर हे बाई, रात्री
जेवल्यावर मी शतपावली करतो. शतपावली कसली करतोस प्रसाद? हा, झोपेमध्ये आपल्याला वॉशरूमला झाले म्हणून उठून जाणे वॉशरूम साठी, याला शतपावली नाही म्हणत. आणि अदरवाईज सुद्धा तुझे कुल्ले फक्त गॅस पास करण्यापुरतेच हालतात. तेच त्याच्यासमोर त्याच्या व्यतिरिक्त ढिम्म बसलेला असतोस तू एका जागी. बॅड विष खातोयस रे, विष खातोयस, नको खाऊस ते. अरे खाऊ दे ना यार, खाऊ दे ना. तुमचं नुकसान होईल सर. काय करतो एका भोळ्या माणसाला एवढासा गोंडस तुकडा खायचा पिझ्झाचा, खाऊ दे ना यार. नाही नाही सर 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 काय ना मी माणूस की चांगलं म्हणून बोललो ना तुला, बाबा माझ्याकडे एक एक्स्ट्रा पिझ्झा आहे, तू घे. तू मला खायला दे ना यार. सर तुम्ही मला म्हटले, मला आनंद आहे त्याचा की डिलिव्हरी बॉयला तुम्ही सोबत खायला म्हणताय की खा. खा ना यार, तू पण खा, मी पण खातो. खाऊ दे ना यार. अरे तेवढं सांगतायत ते विष आहे, तरी खायचंय तुला. मी खाऊ शकतो तुमच्या सोबत, मी माझा टिफिन शेअर करू शकतो. हा हा, काय मसाले भात काय आपण ना 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 ना, असं- आजला नाही, काय मसाले सर मे आय सिट देअर. हा. प्लीज बसा ना, बसा ना. हे बघ, भातावर पण पिझ्झा तोंडाला लावला मस्त लागतो. हे बघा हे बघा माझ्याकडे काय आहे बघा, माझा हा प्रोटीन शेक आहे. प्रोटीन शेक व्हेरी गुड फॉर द हेल्थ. आणि अजून हे बघा हे बघा मसाले भात नाही मसाले भात वगैरे काय नाही. हे? हे बघा बॉईल अंडी आणि चणे. ए हट रे. ए, बघ. चल. ए काय जेवणात सने कोण खात रे? काय घोडा आहे सने खायला? त्यांना घोडा बोलू नकोस, कळलं ना? मग विष खायला आवडतं या माणसाला नुसतं. एक मिनिट. बघ, व्हॉट सर? हे खात हे खात होता ना सने, हे काय कर चालू नाही केलं नाही, मध्ये? नाही नाही, काय सर कधी पण जेवायच्या आधी आहे ना मी पोटातला अग्नी असा तो असा जागृत करतो, त्याच्यासाठी जरा एक्सरसाइज करतो सर. म्हणजे आता पण मी आलो ना पिझ्झा डिलिव्हरी द्यायला तर 5 मजले मी ताईत चढून आलो बरं का. एक मिनिट. हे नको सांगू ना. कॅलरीज बर्न होतात ना. नाही, करेक्ट आहे तुमचं एकदम परफेक्ट आहे. मला ना तुमचा खरंच म्हणजे हेवा वाटतो. बघा भाऊ, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही 5 मजले चढून आलात ना. हो हो हो. हा आता मी 5व्या मजल्यावर राहतो, तर आमच्या 4थ्या मजल्यावर पूजा होती. लिफ्टने गेला हा माणूस खाली 4थ्या मजल्यावर पूजेला, 1 माळा उतरून खाली. हा, त्याला जिन्याने जाता आलं नाही, लिफ्टचा वापर करतो हा माणूस. व्हेरी बॅड. मी मेंटेनन्स भरतो. हा, मी सोसायटीत मेंटेनन्स भरतो. सोसायटीत लिफ्ट आहे, मी लिफ्टचा वापर करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, कळलं? सर तुम्ही शरीर मेंटेन नाही करत. हा, आता कसं बोललात Bad, तुम्ही? bad. करायला पाहिजे की नाही? ऐक ना, हे आपण बोलूया. मला फक्त नाही 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 सर 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 मला दिसतंय की तुम्ही म्हणजे भयंकर आहे सर. ताई ताई असतात, यांच्यापेक्षा पण जाडे लोक असतात, मी तुमचं दुःख समजू शकतो. पण मी हे विष खाल्ल्यामुळेच जाडे होतात हो हो नाही हे असं काही खायचं जाड होतात. पण अशा जाड लोकांना मी पतलं करून टाकलेलं आहे. बारीक बारीक एकदम बारीक. पतलं करता म्हणजे? काय मी जिम मध्ये ट्रेनर आहे. हा? हा, सकाळी मी जिम मध्ये ट्रेनिंग देतो, नंतर मी डिलिव्हरी बॉयचं काम करतो, तर असं सगळं मी करत असतो नेहमी. एक्सक्यूज मी ताई, माझा पाणी पिण्याचा अलार्म वाजला. ए चल रे. ए निघ रे. एवढं असं काय पाणी पिण्याचा अलार्म वगैरे? इकडे मी सकाळच्या अलार्मला उठत नाही, पाणी पिण्याचा अलार्म कुठला? चल निघ. यांची फिटनेस जर्नी आपण आत्ता सुरू करू शकतो ताई, आत्ता या क्षणाला बरं का? हो आता तुम्ही हे करू शकता, पतलं करू शकता या? हो बारीक लगेच रिझल्ट येईल. लगेच मला तारखेपासून करूया ना. नाही हे बघा सर सर टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुम्हाला जिमला जायची गरज नाही. बसा 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 एक मिनिट, बसून बसून एक्सरसाइज इथे बसा. बसून व्यायाम आहे? हो तुमचं काम सुद्धा तुम्ही करू शकता सर. हे खात खात करू शकतो? नाही 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 हे बघा सर, तुम्हाला पुशअप मारायची गरज नाही, हा. वॉर्मअप करायची सुद्धा गरज नाही. हा. 3 सेकंदात तुमचं काम करता करता एक्सरसाइज होऊन जाईल. फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच ती एक्सरसाइज करायची. चमत्कार आहे हो हा. असं आहे? हो 3 सेकंदाच्या? 3 सेकंदात नीट लक्ष द्या बरं. मला दाखवा, मला दाखवा. हा. असं सरळ बघा, बघा सरळ बघा. हा, मान डावीकडे न्या, आ, आता उजवीकडे न्या, आ, आता फास्ट 1 2 3 1 2 3. हा, 3 सेकंद. एवढंच व्यायाम आहे? हा हे कधी करायचं? कधी? समोर जेवण आलं तेव्हा. 1 2 3 नाही 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 15-20 किलोने वजन. करतो मी, करतो, करेन करेन पॅशनेटली इथे पॅक्स येतील सर. करेन मी, हे करेन. बघा नाही नाही आत्ता ट्राय करू आपण. हे काय? आता लगेच करायचं? हा तुकडा हातात घ्या, हा तुकडा हातात घ्या. एक्सरसाइज करायची आपल्याला. हीच परीक्षा आहे प्रसाद. मी करणार. हा, करू 30 शकता तुम्ही. सेकंदाची एक्सरसाइज Come on, come on, come on, come on, come on. पतला होणार आहेस. हे विष आहे. हा. डावीकडे, आणि काय हे ना? हा तिकडे 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 उजवीकडे नाही 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 सर, 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 सर. वर खाली जर केलं तुम्ही, वर खाली जर केलं तर तुमचं वजन अजून 15-20 किलोने वाढेल.
परत एकदा कमान 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 यार है मैं इधर देख रहा है आता डावीकडे मग उजवीकडे यार है मैं नहीं फास्ट फास्ट व्हेरी गुड व्हेरी गुड नो 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 सर नो सर नो सर नो सर कंट्रोल 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 हा विष येते विष व्हेरी गुड नाही 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 सर हे गुबू गुबू काय करता हो मध्ये मध्ये तुम्ही काय करता काय सांगितलं तुम्हाला इकडे 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 ते करा ना अरे नाही सुधारणार मी बोलले तुम्ही दादा जाऊ दे मला नाही या माणसाशी नंबरचा दाड खाऊ तुम्ही नका. जा काही नाही होऊ शकत ठीक सर आहे तुमचं हे घ्या प्रोटीन शेक घ्या या माणसाचं वा 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 हे स्किट म्हणजे एक जनजागृती मोहीम वाटली मला. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन, मच नीडेड. थँक्यू. बघा हास्यरसिक यावर काय म्हणतात. सई. डिलिशियस परफॉर्मन्स होता. खूप नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही. आणि भावा वडलास असं म्हणायला आवडेल मला, कारण मला असं वाटत होतं तुझ्यातला फूडी आणि तुझ्यातला ऍक्टर दोघंही सिंक मध्ये होते आणि ते बघायला खूप मजा आली. तू ज्या प्रकारे पिझ्झाचं वर्णन केलंस, आम्हाला सगळ्यांना पिझ्झा खावासा वाटला आणि तिथे तुझं यश आहे असं मला वाटतं. नमा मस्त ॲज युजल. फार भारी. जे प्रबोधन केलं ते पण खूप क्लास अपार्ट होतं. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी खळखळून हसायला आलं नाही तरी थोडंसं विचार करायला लावणारं काहीतरी असं ऐकायला, ग्रहण करायला मजा येते. सो कुडोस, मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा दरबार असाच भरत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.